पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। मोदींच्या दीर्घायुष्यासाठी शिंदखेड्यात भाजपची महाआरती। श्रीराम मारुती मंदिरात भक्तिमय वातावरण। मोदींच्या ऐतिहासिक विक्रमाचा जल्लोष। शिंदखेड्यात महाआरतीद्वारे व्यक्त केला आनंद। पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग सर्वाधिक काळ सेवा करणारे निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा गौरव प्राप्त केला आहे। ही देशवासियांसाठी अत्यंत गौरवनीय बाब आहे। हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रेरणेने भाजपा धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब रामकृष्ण खलाने, माजी गटनेते अनिल वानखेडे व गटनेत्या श्रीमती वंदना परमार यांच्या मार्गदर्शनाने आणि शहराध्यक्ष संजय कुमार महाजन यांच्या आयोजनातून उपनगराध्यक्ष उदय देसले व मान्यवरांच्या उपस्थितीत शिंदखेडा शहरातील माळीवाड्यातील श्रीराम मारुती मंदिरात बुधवारी संध्याकाळी 7 वाजता पूजा विधी व महाआरतीचे यशस्वी आयोजन भाजपा शिंदखेडा शहर मंडळाच्या वतीने केले। प्रसंगी संजय कुमार महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 वर्ष आणि 15 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत देशात सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवण्याचा ऐतिहासिक महाविक्रम आपल्या नावावर केला आहे। त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा सलग कार्यकाळाचा विक्रम मोडीत काढला आहे। तसेच सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन चामलिंग 8930 दिवस यांचा देखील विक्रम मोडीत काढला आहे। नरेंद्र मोदी यांचा गुजरातचे मुख्यमंत्री भारताचे पंतप्रधान म्हणून कार्यकाळ एकूण 9000 दिवसांचा झाला आहे। हा कार्यकाल पूर्ण करणारे स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिलेच पंतप्रधान मोदी ठरले आहेत। देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ सलग सेवा देणारे मोदी एकमेव द्वितीय लोकनियुक्त पंतप्रधान। 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदींनी 2014, 2019 आणि 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सलग विजय मिळवला आहे। जागतिक स्तरावर भारताचा दबदबा निर्माण करून देशाचे उज्ज्वल नेतृत्व केले आहे। भारताला विश्वगुरू म्हणून तयार करणारे पहिले पंतप्रधान, जागतिक राजकारणाचा नवा केंद्रबिंदू ठरवून मुत्सद्देगिरीची ताकद दाखवणारा नेता म्हणजेच नरेंद्र मोदी। त्यांच्या कार्यकाळात G20 परिषदेचे यशस्वी आयोजन आणि क्वाड समूहातील भारताची वाढती भूमिका यामुळे जागतिक राजकारणात भारताचे स्थान बळकट झाले आहे। भारतीय नागरिकांना विविध कल्याणकारी योजना दिल्या गेल्यात। 12 वर्षात डिजिटल इंडिया, जनधन योजना, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना यांसारख्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत। संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता असे अनेक विकास कामे मोदींच्या नेतृत्वात देशाने यशस्वी झाल्याचे बघितले आहे। या प्रसंगी ग्रामोपाध्याय राहुल जोशी यांनी विधिवत मंत्रोच्चाराने मोदींच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व उज्ज्वल भविष्यासाठी संकल्प सिद्धी करत गटनेते प्रतिनिधी चेतन परमार, उपनगराध्यक्ष उदय देसले, नगरसेवक सुयोग भदाने, गुलाब सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, प्रकाश देसले, ग्रामोपाध्याय राहुल जोशी, बबलू देवरे, महेंद्र गिरासे, भूषण पवार, दीपक देशमुख यांच्या हस्ते पंचारती करून समस्त हरिपाठ करणारे विद्यार्थिनींनी सहभाग घेत कार्यक्रम उत्साहात साजरा केला। सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ नेते, मोर्चा आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, शहर कार्यकारिणी व पदाधिकारी, तोला मोलाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दिली। उपसंपादक अशोक गिरासे। आज 10 जून 2026 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ सेवा करणारे निवडून आलेले पंतप्रधान होण्याचा गौरव प्राप्त केला आहे। ही देशवासियांसाठी अत्यंत गौरवनीय बाब आहे। हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि पंतप्रधान मोदीजी यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल तसेच आमचे माजी गटनेते अनिल जी वानखेडे, गटनेत्या वंदना परमार आणि धुळे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बापू खलाने, उपनगराध्यक्ष उदय देसले यांच्या व आयोजनातून आणि संजय कुमार महाजन यांच्या नेतृत्वातून आजचा हा कार्यक्रम शहरातील माळीवाडा परिसरातील
श्रीराम मारुती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला होता. त्या संदर्भात श्रीराम मारुती मंदिरात संध्याकाळी 7 वाजता पूजाविधी व महाआरतीचे यशस्वी आयोजन करून हनुमान चालीसा पार पाडण्यात आली होती. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 वर्ष आणि 15 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत देशाला सर्वाधिक काळ लोकनियुक्त निवडून आलेले पंतप्रधान भूषवण्याचा एक ऐतिहासिक महाविक्रम आपल्या नावावर केला आहे. त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा सलग कार्यकाळाचा विक्रम मोडीत काढला असून तसेच सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन चामलिंग 8,930 दिवस यांचा देखील विक्रम मोडीत काढला आहे. नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधानपदी असताना एकूण 9,000 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची त्यांनी शपथ घेतल्यानंतर 2014, 2019 आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सलग विजय प्राप्त केलेला होता. जागतिक स्तरावर भारताचा दबदबा निर्माण करून देशाचे उज्ज्वल नेतृत्व केले. भारताला विश्वगुरू म्हणून तयार करणारे पहिले पंतप्रधान, जागतिक राजकारणाचा नवा केंद्रबिंदू ठरवून मुत्सद्देगिरीची ताकद दाखवणारा नेता म्हणजे नरेंद्र मोदी. त्यांच्या कार्यकाळात G20 परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. क्वाड समूहातील भारताची वाढती भूमिका यामुळे जागतिक राजकारणात भारताचे स्थान बळकट झाले. भारतीय नागरिकांना विविध कल्याणकारी योजना दिल्यात. गेल्या 12 वर्षात डिजिटल इंडिया, जनधन योजना, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना यांसारख्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता असे एक ना अनेक विकास कामे मोदींच्या नेतृत्वाने देशाला दिलेली आहेत व ते यशस्वी झाल्याचे देशाने बघितले आहे. या प्रसंगी शिंदखेडा शहराचे माजी उपनगराध्यक्ष बिला पाटील, प्रकाश देसले, ग्रामोपाध्याय राहुल जोशी, बबलू देवरे, महेंद्र गिरासे, भूषण पवार, दीपक देशमुख यांच्या सहकार्याने पंचारती व समस्त हरिपाठ करणारे विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आजचा हा पंतप्रधान मोदींनी 12 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. यासाठी या प्रसंगातून, या कार्यक्रमातून भारतीय जनता पार्टी शिंदखेडामार्फत राबवण्यात आला आहे. धन्यवाद. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.